नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या चॅनलमध्ये आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर असणार आहे आजचं 30 नंबर. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी कुठनं सुरुवात करायचं आहे, त्यांनी पहिल्यापासून 30 पर्यंत असं सिरियल वाईज यायचं आहे. ओके, चला. ही कसं असणार आहे, अ स्टेप टुवर्ड सक्सेसकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यासोबत ही काय नॅशनल हेल्थ मिशन ही जे आपलं सीएचओ येणार आहे. ओके, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचे वेकेन्सी कशामध्ये येणार आहे, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणार आहे. ज्या समजलं जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आहे आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे मॅक्झिमम जे सिलेबस आहे, जे इम्पॉर्टंट आहे, जे आपण कव्हर करत जाणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काय करावं लागेल, ह्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे नोट्स, शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला करायचे सेल्फ स्टडी. बरं का, असं नाही की फक्त व्हिडिओ बघा, ह्याच्यामध्ये काही आपण सांगू शकत नाही की कुठलं क्वेश्चन येणार आहे. मग आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन हमखास येऊ शकते ते तर आपण कव्हर करणारच आहे. त्याच्यामधनं तुम्हाला त्याच्यासोबत काय करायचे, त्याचं शॉर्ट नोट्स बनवायचे, त्याच्यासोबत तुम्हाला सेल्फ स्टडी करायचे, त्याच्यासोबत डेली तुम्हाला 100 एमसीक्यू एवढी तरी मिनिमम काय करायचं, तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचं आहे. कशा पद्धतीने मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपलं कशाची कशा पद्धतीने तयार करायचं सीएचओ साठी, त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, जे तुम्ही कुठनं पण एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. चला, ही एपिसोड कसा असणार आहे, मी आणि अमोल सर हे आपण सोबत ही कंटिन्यूली अल्टरनेटिव्हली सुरुवात ठेवणार आहे. कधीपर्यंत, ही आपलं सीएचओ एक्झामिनेशन होईपर्यंत ही सुरूच असणार आहे. ओके, चला मग आपण एपिसोड नंबर 30 ची सुरुवात करायचं आहे. त्याचा अगोदर तुम्हाला करायचं आहे काय, एक मिनिट मी कलर बदलून घेतो. चला, काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि कमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक देऊ शकता किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. हे झालं, त्याच्यानंतर शेअर करा तुमचं जे मित्रमैत्रिणी कोणी पण असेल सीएचओसाठी आणि नॉर्सेट डीएमईआर डीएचएस कुठले पण आपल्या नर्सिंग फील्डमधले कुठले पण एक्झामला तयारी करत असेल तर त्यांनी ठीक आहे आपली चॅनल रेफर कर, त्याच्यासोबत करायचे सबस्क्राईब. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे कशाची, एपिसोड नंबर 30 ची. तुम्हाला मी एक क्वेश्चन दिलतो 28 एपिसोड मध्ये, काय कमेंटमध्ये उत्तर देण्यासाठी. बघा कोणी कोणी उत्तर दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आहे ना अँटीकोगुलंट फाउंड इन द ब्लड. म्हणजे खाली दिलेले जे कुठले अँटीकोगुलंट आहे जे कुठं भेटणार आहे, तुम्हाला ब्लड मध्ये भेटणार आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, हेपॅरिन दिलेलं आहे. दुसरा ऑप्शन मध्ये फिब्रिनोजन दिलं आहे. तिसरा मध्ये कोलेजन आणि चौथा मध्ये फिब्रिन दिलेला आहे. मग तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा अँटीकोगुलंट म्हणजे काय पहिला. ओके, अँटीकोगुलंट म्हणजे काय असतं, ही असणार आहे एक सबस्टन्स. काय असतो, ही एक सबस्टन्स असणार आहे. अँटीकोगुलंट काय, एक सबस्टन्स असणार आहे. ते काय करतो, दॅट प्रिव्हेंट अँड डिले, म्हणजे प्रिव्हेंट करतो कशासाठी, प्रिव्हेंट और डिले. कशाला डिले करताय, डिले ब्लड क्लॉटिंगला. लक्षात ठेवा, कशाला, ब्लड क्लॉटिंगला ही डिले करणार आहे किंवा काय करतो, प्रिव्हेंट करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, अँटीकोगुलंट आपण म्हणणार आहोत. चला, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं, हेपॅरिन दिले. हेपॅरिन म्हणजे बघा, हेपॅरिन बद्दल आपण थोडक्यात बघूया, इथं आपण लिहूया. ओके, हेपॅरिन. हेपॅरिन ही कसं असणार आहे, ही नॅचरल अँटीकोगुलंट असणार आहे. नॅचरल अँटीकोगुलंट असणार आहे. कुठली, हेपॅरिन अँटीकोगुलंट असणार आहे. कशा पद्धतीचे, म्हणजे नॅचरल, असं काही की म्हणजे काय मॅनमेड वगैरे नाहीये, नॅचरल आहे. म्हणजे ही ऑलरेडी असते आपल्याकडे. ओके, ही कुठं असणार आहे, प्रेझेंट इन, एक मिनिट स्पेलिंग मिस्टेक. ओके, प्रेझेंट इन कुठे असणार आहे, प्रेझेंट इन द मास्ट सेल अँड बेसोफिल मध्ये. मास्ट सेल आणि अजून कुठे, बेसोफिल मध्ये ही असणार आहे. म्हणजे ही असं नाही की एकदम भरभरून देतील, नाही बरं का, ही रिलीज इंटू ब्लड, रिलीज करणार आहे ब्लड मध्ये. असं नाही की भरपूर, बरं का, स्मॉल अमाऊंट मध्ये ही रिलीज करणार आहे. एवढं लक्षात आलं. बघा काय म्हणतो आपण, हेपॅरिन बद्दल आपण अभ्यास करतोय. ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, ही नॅचरल अँटीकोगुलंट आहे, एकदम बरोबर. त्याच्यानंतर प्रेझेंट असणार आहे मास्ट सेल मध्ये आणि बेसोफिल्स मध्ये. ही काय एकदम रिलीज करणार आहे, कसं, स्मॉल अमाऊंट मध्ये, थोडी जेवढं गरज आहे तेवढी ही काय करणार आहे, रिलीज करणार आहे. एवढं लक्षात आलं. याचे मेकॅनिझम काय, म्हणजे ह्याचं काम काय, ही काय करतो, ही करणार आहे ऍक्टिवेट द अँटीथ्रॉम्बिन. अँटीथ्रॉम्बिनला काय करणार आहे, ही अँटीथ्रॉम्बिनला काय करणार आहे, क्लॉटिंग फॅक्टरला ही ऍक्टिवेट करणार आहे. ही काय करतो, इनहिबिट करतो. इनहिबिट थ्रॉम्बिन आणि इनहिबिट कशाला, थ्रॉम्बिनला. ही सगळी क्लॉटिंग फॅक्टर बरं का, त्याचं पण लिस्ट आणलं मी, दाखवतो तुम्हाला. इनहिबिट द थ्रॉम्बिन आणि फॅक्टर 10 ला काय करतो, इनहिबिट करतो, म्हणजे इनहिबिट करणार आहे. एवढं लक्षात आलं. कशासाठी, टू प्रिव्हेंट, इथेच लिहितो राहू द्या, हे काय करतो, प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ, काय थांबवणार आहे, जे फॉर्मेशन होणार आहे, प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ फिब्रिन क्लॉट्स, जे क्लॉट बनणार आहे त्याला प्रिव्हेंट करतो, फिब्रिन क्लॉट.
लक्षात आला का? हेपरिन बद्दल आपण अभ्यास करतोय. नॅचरल अँटीकोगुलंट आहे, ही प्रेझेंट असणार आहे मास्ट सेलमध्ये आणि मास्ट सेल आणि बेसोफिल मध्ये. रिलीज करतो कुठे? आपली ब्लड मध्ये. कुठे रिलीज करणार आहे? ब्लड मध्ये, इन स्मॉल अमाऊंट मध्ये. आणि ह्याचं काम काय? ही ऍक्टिव्हेट करतो अँटीथ्रोम्बिनला आणि इनहिबिट करतो कशाला? थ्रोम्बिन आणि फॅक्टर 10 ला. हे 10 आहे बरं का. एवढं लक्षात आला? ही अजून काय करतो? प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ द फिब्रिन. फिब्रिन किती? 13 नंबरचं क्लॉटिंग फॅक्टर आहे. हे काय करतो? त्याला प्रिव्हेंट करतो क्लॉटिंग होण्याकरिता. एवढं लक्षात आला? ही आपण अभ्यास केलो हेपरिन बद्दल. आता दुसरा ऑप्शन कुठले? फिब्रिनोजन. थोडक्यात आपण बघूया. फिब्रिनोजन ही काय असणार आहे? फिब्रिनोजन ही काय? ही प्लाझ्मा प्रोटीन आहे. ही काय? प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे ब्लड मध्ये फिरणारी प्रोटीन आहे. हे काय करतो? ही कन्वर्ट करणार आहे. कन्वर्ट इनटू कशामध्ये? फिब्रिन मध्ये. फिब्रिन कशामध्ये? फिब्रिन. ड्युरिंग कशामध्ये? क्लॉटिंग मध्ये. ड्युरिंग क्लॉटिंग काय म्हणतो मी? प्लाझ्मा प्रोटीन आहे कन्वर्ट इनटू फिब्रिन ड्युरिंग क्लॉटिंग वेळी. एवढं लक्षात आलं? हे फिब्रिनोजनचं काम झालं. ओके. तिसरं कुठले? कोलेजन. तिसरं असणार आहे कोलेजन. ही काय काम करतो बाबा कोलेजन बद्दल? ही कुठं भेटणार आहे आपल्याला? फाउंड इन डॅमेज्ड ब्लड वेसल्स मध्ये. जे डॅमेज झालेला असतो आपलं ब्लड वेसल, डॅमेज्ड ब्लड वेसल्स मध्ये भेटणार आहे. ब्लड वेसल्स मध्ये ही भेटणार आहे. ही काय करतो? हेल्प इन प्लेटलेट ॲडिशन. जे काय म्हणतो त्याला? जाळीसारखं जे होतं बघा तिथे. हेल्प इन प्लेटलेट ॲडिशन मध्ये का म्हणजे मदत करणार आहे. एवढं लक्षात आलं? ही कोलेजन बद्दल झालं. आता लास्ट कुठं राहिलं? फिब्रिन. ही फिब्रिन काय? फिब्रिन ही काय? ही फायनल प्रोडक्ट असणार आहे. फायनल प्रोडक्ट ऑफ कोगुलेशन. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला मग आपलं उत्तर कुठले जाणार आहे? ऑलरेडी सगळ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे. चला मग काय? फिब्रिन होतं का? नाही. हे एकदम लास्ट प्रोडक्ट आहे. कोलेजन काय होतं? ही फाउंड इन द डॅमेज ब्लड. ज्यावेळी डॅमेज होतं ब्लड वेसल तिथे ही भेटणार आहे. कशासाठी? ही कशामध्ये हेल्प करतो? प्लेटलेट ॲडिशन म्हणजे एका चिपकून बसते बघा. आता समजा ही काय? आपली ब्लड वेसल्स आहे. इथं समजा इथं डॅमेज झाले. एक मिनिट. इथं काय झालं? डॅमेज झाले म्हणजे इथनं ब्लड बाहेर चालले. ज्यावेळी काय होणार? ही कोलेजन मदत करणार. इथे प्लेटलेट येऊन असं थांबणार म्हणजे ॲडिशन तयार करण्यासाठी. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला हे काय? फिब्रिनोजन काय? हे प्लाझ्मा प्रोटीन आहे कन्वर्ट इनटू फिब्रिन ड्युरिंग द क्लॉटिंग. आणि हेपरिन काय? ऑलरेडी आपण बघितलं. आपलं उत्तर कुठले जाणार आहे? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज एन अँटीकोगुलंट फाउंड इन द ब्लड. ऑलरेडी आपण बघितलं रिलीज इनटू ब्लड. हे कशामध्ये भेटणार आहे? आपल्याला ब्लड मध्ये भेटणार आहे. आणि हे नॅचरल अँटीकोगुलंट आहे बरं का. एवढी लक्षात ठेवा. हे काय? आपलं उत्तर जाणार आहे पहिला एकदम बरोबर उत्तर जाणार आहे. ओके. चला अजून काय? काय? हे हेपरिन इंजेक्शन पण भेटतो आपल्याला. म्हणजे काय? इथे कसं असणार आहे? नॅचरल असणार आहे. हे काय? प्लेट ॲडिशन म्हणजे काय? ही प्लेटलेट ॲडिशन अशा पद्धतीचे ॲडिशन होते. ओके. चला अजून काय? ठीक आहे. क्लॉट फॉर्मेशन कसं पद्धतीने होते हे पण तुम्हाला मी एक डायग्राम मध्ये आणलेलं आहे. एक झालं. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. काय? क्लॉटिंग फॅक्टर्स. बघा क्लॉटिंग फॅक्टर्स किती आहे? 12. पण नंबर्स किती आहे? 13. याच्यामध्ये कुठलं नाहीये? हे 6 नंबर मध्ये म्हणजे कॅन्सल केलं. कॅन्सल म्हणजे आता नाही आहे सध्याला. पण टोटल किती आपल्याकडे? क्लॉटिंग फॅक्टर्स 12. पण नंबर मोजत गेलं तर 13 होतात बरं का. हे लक्षात ठेवा. पहिली फिब्रिनोजन, प्रोथ्रोम्बिन आणि टिश्यू फॅक्टर, कॅल्शियम हे खूप वेळ विचारलेलं आहे बरं का. हे इम्पॉर्टंट आहे. 4था नंबर कॅल्शियम असतं. ओके. इथे हे 4था नंबर कॅल्शियम लक्षात ठेवा. हे काय? लेवल फॅक्टर. हे 6व्या नंबरचं नाहीये. हे स्टेबल फॅक्टर झालं. हे हे पण विचारलेलं 8वा. हे काय? अँटी हिमोफिलिक फॅक्टर आहे याच्यामध्ये असतं बरं का. हे काय बघा? डेफिशियन्सी हिमोफिलिया ए मध्ये हे आणि एक क्रिसमस फॅक्टर. हे पण डेफिशियन्सी काय? डेफिशियंट कशामध्ये असतो? हिमोफिलिया बी मध्ये. हे तिन्ही लक्षात ठेवा. एक कॅल्शियम राहिलं आणि हे हिमोफिलिया ए मध्ये कमी असतो आणि हिमोफिलिया बी मध्ये. हे एवढं लक्षात ठेवा. अजून कुठलं? हे फिब्रिनोजन शेवटचा लास्ट फॅक्टर असणार आहे. ही सगळी तुम्हाला लक्षात ठेवायची जे इम्पॉर्टंट आहे बरं का. हे पण हिमोफिलियाशी कुठं गेलं? हे 11 नंबर. एवढी लक्षात म्हणजे जे मेन इम्पॉर्टंट आहे तेवढी तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. एवढं झालं क्लॉटिंग फॅक्टर्स बद्दल. बघा जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगावंच लागते. हे बघा हे इम्पॉर्टंट आहे. असं नाही की फक्त तुम्हाला मी उत्तर सांगणार आणि तुम्ही टिक करत जाणार. हे तुम्ही MCQ सॉल्व्ह करताना पण होते. आणि काय मेन इम्पॉर्टंट काय? ही क्लासची तुम्हाला रॅशनल माहिती पाहिजे बाबा. 4 ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे का चुकीचं आहे हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. थोडी व्हिडिओ लेंदी होऊ शकते. एक क्वेश्चन कमी झाला तरी काही अडचण नाहीये. कारण काय? जे 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला डिफरंट MCQ भेटणार आहे. म्हणजे क्रिएशन होऊ शकते ना. असं पण नाही की ते जस्ट तुम्हाला कॉपी पेस्ट होणार आहे MCQ. असं पण नाहीये ना. मग आपल्याला डिटेलमध्ये ज्यावेळी आपण बघत जातो पुढे
मग बाकीचं पण एमसीक्यू तिथे तयार होऊ शकते, त्याचं उत्तर पण तुम्हाला भेटणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. दुसरी ऑप्शन नाही बरं का, क्वेश्चन. चला काय म्हणताय, द एल्बो जॉईंट ऑलरेडी दिलंय त्यांनी. एल्बो जॉईंट, एल्बो जॉईंट म्हणजे कुठलं, हे आपलं एल्बो जॉईंट. ही त्याला आपण काय म्हणतो, इट इज द एक्झाम्पल ऑफ, ही एक कशाची एक्झाम्पल आहे असं विचारतंय त्यांनी. पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे हिंग जॉईंट, दुसरं दिलेलं आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, तिसरं दिलेलं आहे ग्लाइडिंग जॉईंट, हे दिलेलं आहे पिवट. पिवट म्हणा, पायोट म्हणा, काय पण म्हणा, हे काय पिवट, मी तर पिवट म्हणतोय. सगळ्यांचं प्रोनाऊन्सिएशन थोडी वेगळं असू शकते बरं का, पण आपल्याला हेच वाचायचं आहे. चला, हे काय हिंग जॉईंट झालं, बॉल अँड सॉकेट झालं, हे ग्लाइडिंग झालं, हे पिवट जॉईंट आहे. त्याच्यामधलं जे एल्बो जॉईंट आहे ही कशाची एक्झाम्पल आहे असं विचारताय. चला, एल्बो जॉईंट, एल्बो जॉईंट, एल्बो जॉईंट हे कसं असणार आहे, ही सायनोवियल जॉईंट असणार आहे. सायनोवियल जॉईंट हे झालं मेन प्रकार. त्याच्यामधलं पण कुठली, ही असणार आहे हिंग जॉईंटची एक्झाम्पल. कशाची, हिंग जॉईंटची एक्झाम्पल असणार आहे कुठली, एल्बो जॉईंट. ओके, ही फाउंडेड बिटवीन कुठे भेटणार आहे तुम्हाला, फाउंडेड बिटवीन, फाउंडेड बिटवीन कुठे, इथे भेटलं तुम्हाला. मग हे इकडे कुठली बोन असणार आहे, इकडे कुठली, मग इथली असणार आहे ह्युमेरस बोन. बिटवीन ह्युमेरस आणि अजून कुठली, इकडे दोन असणार बरं का, रेडिया आणि आल्ना. रेडियल, रेडियस, रेडियल नाही रेडियस, रेडियस आणि कुठली अजून आल्नार. ही दोन, इकडे दोन आणि इकडे एक, म्हणजे ह्युमेरस इथे काय आपल्याला एल्बो जॉईंट म्हणजे एल्बो जॉईंट भेटणार आहे. एवढं लक्षात आलं. ह्याची मेन कसं असणार आहे, अलो मोमेंट कसं आहे, ह्याचं मोमेंट कसं असणार आहे, अलो मोमेंट कसं असणार आहे, इन वन प्लेन मध्ये, इन वन इम्पॉर्टंट आहे बरं का, वन प्लेन ओनली. कसं दाखवतो मला, असं दाखवतो बरं का. ही माझं एल्बो जॉईंट आहे. ही असं होते का, नाही. असं होते का, नाही. फक्त वन वे मध्ये बरं का. लक्षात येते का, मी कम्प्लिटली माझा हात दिसतो का नाही तेवढं कन्फर्म नाही. बघा, जे एल्बो जॉईंट आहे फक्त कसं आहे, ही वन प्लेन मध्ये फक्त असं होतं, म्हणजे काय एक्सटेन्शन होतं, फ्लेक्झन होतं, एक्सटेन्शन होतं, फ्लेक्झन होतं. असं मुडतंय का, इकडे मुडतंय का, नाही. एवढं लक्षात ठेवा. हे काय, अलो मोमेंट इन वन प्लेन ओनली. एवढं लक्षात आलं. त्याच्यामध्ये मेन मोमेंट कुठली होणार आहे, मेन मोमेंट मी जस्ट म्हटलं तुम्हाला कुठली, एक्सटेन्शन आणि फ्लेक्झन. फ्लेक्झन, फ्लेक्झन म्हणजे काय, बेंडिंग द एल्बो, एल्बो आपण बेंड करतो. आणि दुसरं कुठलं, एक्सटेन्शन. फ्लेक्झन आणि एफ वर काय, फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे कुठे, आपला स्ट्रेंथिंग द एल्बो, म्हणजे थोडी लांब जाणार. ही दोन्ही भेटणार आहे मेन मोमेंट. ओके, ही सिमिलर कशा असणार आहे, जे आपला दरवाजा असतो, सिमिलर टू, इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायला तुम्हाला, सिमिलर टू दरवाजा. दरवाजा म्हणजे कुठली, आपलं डोर, डोर हिंग. जसं पद्धतीने दरवाजा, ते दरवाजा असतं. कसं नाही, असं नाही, असं दाखवतो तुम्हाला. हे दरवाजा आहे, हे कशा पद्धतीने ओपन करणार, असे क्लोज, असे क्लोज. दरवाजा असा होणार आहे का, नाही. फक्त वन मोमेंट मध्ये असणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. चला, मग आता याची एक्झाम्पल आपल्याला बघायचं होतं. ही काय, मी डायग्राम मध्ये काय काय दिसले, आपल्याला हिंग जॉईंट बघायचं आहे. एक्झाम्पल कुठले दिले, एल्बो जॉईंट. बघा, असं पद्धतीने असणार आहे ही कसलं, हिंग जॉईंट. ओके, एवढं लक्षात ठेवा. अजून जे इम्पॉर्टंट आहे, हे बॉल सॉकेट एक इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. हे बॉल सॉकेट असं असणार आहे. डायरेक्शन बघा कसं कसं दिलेलं आहे त्यांनी, एवढं द्या. हे काय, सायनोवियल जॉईंट मधलं आपण जॉईंट्स ही एक्झाम्पल बघूया. हे काय, टाइप्स, टाइप्स मध्ये कुठले कुठले, प्लेन, प्लेन म्हणजे काय, ग्लाइडिंग, हिंग जॉईंट, पिवट जॉईंट. हे काय, हे काय, सॅडल जॉईंट, बॉल अँड सॉकेट. ह्याच्यामधलं बॉल अँड सॉकेट एक लक्षात इम्पॉर्टंट ठेवा. आणि हे हिंग जॉईंट, ही प्लेन, हे प्लेन आणि पिवट कधी कधी विचारतात. हे दोन्ही तर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्याच्यामध्ये मोमेंट कसं असणार, हिंग मध्ये फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन असणार आहे. एक्झाम्पल कुठली, एल्बो आणि आपलं नी, अँकल, ही सगळं सेम असणार आहे. आणि अजून कुठलं, बॉल अँड सॉकेट, हे काय, मल्टीटॅक्सियल. ओके, हे याच्यामध्ये कुठली, शोल्डर आणि हिप. बघा, शोल्डर कसा पद्धतीने पण वळवतो मी. ओके, झालं ना, मल्टीटॅक्सियल म्हणजे सगळीकडे फिरणार आहे. ही इम्पॉर्टंट आहे. बॉल अँड सॉकेट एवढं लक्षात ठेवलं तरी बस, बाकीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला, आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, हिंग जॉईंट. पिवट जॉईंट आहे का, नाही. ग्लाइडिंग जॉईंट नाही. बॉल अँड सॉकेट जॉईंट नाही. हिंग जॉईंट एकदम उत्तर बरोबर असणार आहे. हे पण हे उत्तर बरोबर असणार आहे, एवढी लक्षात ठेवा. आणि हे बाकीचं पण एक्झाम्पल लक्षात ठेवा बरं का. असं नाही की मी फक्त हिंगचं आणि बॉल सॉकेट सांगितलं, बाकीचं नाही बघणार. हे बघा, प्लेन मध्ये काय काय येणार, इंट्राकार्पल आणि हे काय, एक्रो मायक्रो क्लॅव्हिक्युलर इकडे येणार. आणि अजून कुठले, पिवट जॉईंट, रोटेशन. ओके, हे कुठल्या मध्ये, ॲटलांटो ॲक्झियल जॉईंट आणि रेडिओ अल्नार मधला झाला. ही जास्त विचारत नाही. आणि शॅडल्स कुठला, ही बाय ॲक्झियल मोमेंट, ह्याच्यामधले फर्स्ट कार्बोटर्नल थांबचे, हे सगळे ह्याच्यामध्ये येणार. मेन इम्पॉर्टंट कुठला, बॉल सॉकेट आणि हे हिंग जॉईंट. एवढं ठेवलं तरी. चला, आता
नेक्स्ट एमसी कडे आपल्याला जायचं आहे. ह्याच्यामध्ये संपले का डायग्राम? ओके, संपला. चला आता नेक्स्ट एमसी कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. द साइट ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस इन द सेल. एकदम तुम्हाला वाटते हलक्यात काय एकदम इजी क्वेश्चन आणले सर असं म्हणायचं का? नाही, हे सगळं इम्पॉर्टंट आहे बरं का, अनॉटॉमिक फिजिओलॉजी मधला. चला हे काय, द साइट ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन सिंथेसिस कुठे होणार आहे, ते पण कुठे, इन द सेल मध्ये कुठे होणार आहे असं विचारते. ऑप्शन मध्ये पहिली दिलेलं आहे गॉल्गी बॉडीज किंवा गॉल्गी अपरेटस पण म्हणतात आपण. चला हे काय, सेल वॉल, न्यूक्लियस, रायबोझोम. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ह्याच्यापैकी प्रोटीन सिंथेसिस तर होणारच आहे, पण ते कुठं होतंय असं विचारतंय. ही प्रोसेस कसं होणार आहे? प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस बाय व्हिच सेल म्हणजे कुठली कुठे होणार आहे? सेल्स मेक अ प्रोटीन नीड म्हणजे प्रोटीन नीड कसं पाहिजे तसा पद्धतीचे ही का करणार आहे? प्रोसेस करणार आहे. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे का बनवणार आहे? प्रोटीन नीडेड. कशासाठी लागते बाबा प्रोटीन? कशासाठी लागते? प्रोटीन खावा खूप बघितले ना तुम्ही. कशासाठी लागते? ही लागणार आपल्याला ग्रोथसाठी आणि सेलचं रिपेअरसाठी. सेलचं ग्रोथ आणि रिपेअर, अजून काय म्हणू शकतो आपण, एन्झाईमसाठी. एन्झाईम्स एकदम इम्पॉर्टंट कुठे? अँटीबॉडीजसाठी. ओके, अजून कुठलं? ग्रोथ झालं, रिपेअर झालं, एन्झाईम, हार्मोन्ससाठी. ही सगळ्यांसाठी काय लागणार आहे? प्रोटीन लागणार आहे बाबा. ओके, हे लक्षात आलं. हे ऑकर हे कशा पद्धतीने ऑकर होणार आहे? ऑकर इन द 2 स्टेप मध्ये बरं का. 2 स्टेप मध्ये ही होतो. काय काय म्हणू शकतो आपण? ट्रान्सक्रिप्शन एक आहे, ट्रान्सक्रिप्शन. अजून कुठले? ट्रान्सलेशन एवढं लक्षात ठेवा. हे कुठं होणार आहे? हे न्यूक्लियस मध्ये. लक्षात ठेवा, हे रायबोझोम मध्ये. कुठे? रायबोझोम मध्ये होणार आहे. एवढं लक्षात आलं. मग ही याची रोल काय आहे? ही कशाची रोल बघतो आपण? प्रोटीनचा नाही, रायबोझोमचा. रोल ऑफ रायबोझोम ही कसं असणार आहे? एकदम स्मॉल असणार आहे. कसं? एकदम स्मॉल आणि नॉन मेम्ब्रेनस. ह्याच्यामध्ये मेम्ब्रेन असणार आहे का? नाही, हे नॉन मेम्ब्रेनस आहे. नॉन मेम्ब्रेनस ऑर्गनेल्स. ऑर्गन्स नाही बरं का, ऑर्गनेल्स असणार आहे. कशाबद्दल आपण बघतो? रायबोझोम बद्दल. ओके, हे कसं आहे? हे मेड अप ऑफ RNA. मेड अप ऑफ डबल झालाय का? ऑफ RNA. फक्त RNA लिहिलं तरी चालेल. लक्षात ठेवा, RNA. हे काय? RNA. ओके, आणि प्रोटीन्स, मेड अप ऑफ प्रोटीन्स मध्ये ही होणार आहे रायबोझोम्स. एवढं लक्षात आलं. त्याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ रायबोझोम्स रेस्पॉन्सिबल. रायबोझोम्स कशासाठी रेस्पॉन्सिबल असणार आहे? रायबोझोम्स. लक्षात घ्या. काय स्पेलिंग थोडे चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. रायबोझोम नाही, लिहूनच टाकूया. कशाला? सगळं खराब दिसतंय, ऑलरेडी अक्षरच खराब आहे. रायबोझोम्स आर कशासाठी? आर रेस्पॉन्सिबल कशासाठी? फॉर अ प्रोटीन. कशासाठी? प्रोटीनचं सिंथेसिस चाललं ना आपलं, प्रोटीन सिंथेसिस. एवढं लक्षात आलं. ही प्रोटीन सिंथेसिससाठी रायबोझोम कशासाठी? प्रोटीन सिंथेसिससाठी रेस्पॉन्सिबल असणार आहे. म्हणून आपण काय म्हणतो? ऑल्सो नोन एज, ज्याला आपण काय म्हणतो? प्रोटीन फॅक्टरी. काय म्हणतो रायबोझोमला? प्रोटीनचं फॅक्टरी बाबा. म्हणजे काय? इथे भरपूर प्रोटीन तयार होणार आहे. एक झालं. आणि एनर्जी ऑफ सेल पण म्हणतो. म्हणजे भरपूर जे एनर्जी भेटणार आहे सेलला ही काय कोण देणार आहे? रायबोझोम्स देणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? प्रोटीन फॅक्टरीज म्हणतो आणि एनर्जी ऑफ सेल पण म्हणतो. एवढं लक्षात आलं. ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असणार आहे बरं का. कशामध्ये? रायबोझोम मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे बरं का सगळे, असं नाही की ही विचारलेलं आहे ऑलरेडी. हे काय टाइप्स? ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं असणार आहे. एक असणार आहे फ्री रायबोझोम. कसं असणार आहे? फ्री रायबोझोम. आणि एक असणार आहे बाउंडेड रायबोझोम. बाउंडेड म्हणजे काय? कोणाला तरी बाउंडेड आहे. फ्री म्हणजे काय? हे काही म्हणजे फ्री आहे. रायबोझोम बघा, फ्री रायबोझोम कशासाठी लागतं? म्हणजे काय करणार आहे? ही सिंथेसिस करणार आहे. काय बघा, रायबोझोम म्हणजे सिंथेसिस करणार प्रोटीन. सिंथेसिस प्रोटीन फॉर यूज इनसाइड. म्हणजे इथं जे प्रोटीन सिंथेसिस होणार आहे जे फक्त कुठे? जे सेलसाठी यूज होणार आहे. लक्षात आलं की मी काय म्हणतो? फ्री रायबोझोम सिंथेसिस प्रोटीन फॉर द इनसाइड द सेल. जे सेलसाठी लागणार आहे प्रोटीन, जे कोण सप्लाय करतो? फ्री रायबोझोम करतो. पण बाउंडेड रायबोझोम काय करतो? ही पण काय करतो? सिंथेसिस प्रोटीन पण ही देणार आहे. ही कशासाठी? फॉर यूज ऑफ आउटसाइड द सेल. जे सेल सोडून दुसरीकडे जे लागणार आहे तिथे सप्लाय करतो आउटसाइड द सेल. एवढी लक्षात ठेवा. म्हणजे सेलमध्ये फ्री रायबोझोम,
बाहेरचं जे सप्लाय कोणी करणार आहे, बाउंडेड रायबोसोम करणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके, ही कुठे भेटणार आहे तुम्हाला, हे पण लक्षात ठेवा, रफ ईआर मध्ये भेटणार आहे तुम्हाला. स्मूथ ईआर, रफ ईआर दोन असते बरं का, ते पण सांगतो तुम्हाला नेक्स्ट मी. हे काय रफ ईआर वरती भेटणार आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला आता ऑप्शन मध्ये कडे जाऊया. ओके चला, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, गॉल्गी ॲपरेटस दिलेलं आहे. गॉल्गी ॲपरेटस म्हणजे पटकन लक्षात आला पाहिजे काय, ही काय पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिस आहे, ह्याला आपण काय म्हणतो, पोस्ट ऑफिस म्हणतो बरं का. पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. ही काय करणार आहे, ह्याच्यामध्ये होणार आहे प्रोसेसिंग, पॅकेजिंग, ट्रान्सफर, पॅकेजिंग आणि अजून काय ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स. ही सगळं ह्याच्यामध्ये हीच करणार आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, इन डिफरंट सेलमध्ये वगैरे सगळीकडे जे इथे हेच पाठवणार आहे. कोण, गॉल्गी बॉडीज किंवा गॉल्गी ॲपरेटस, नाही गॉल्गी बॉडीज. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, म्हणून ह्याला आपण म्हणणार आहे पोस्ट ऑफिस. जशा पद्धतीने आपण टपाल वगैरे टाकतो किंवा काही कुरिअर वगैरे टाकतो, काय कशासाठी, जे प्रोसेसिंग करतो, पॅकिंग करतो, ट्रान्सपोर्ट करतो, कुठे पण आपण ऍड्रेस लिहितो तिथं जातं ना, हा हे पण तसंच काम करणार आहे पोस्ट ऑफिस म्हणून. म्हणजे पॅकिंग करणार आणि प्रोसेसिंग करणार, पॅकिंग करणार आणि ट्रान्सपोर्ट करणार जिथं तिकडे पाहिजे प्रोटीन. याला आपण काय म्हणतो, पोस्ट ऑफिस. एवढं लक्षात आलं. ही गॉल्गी ॲपरेटस. ही सेल वॉल. सेल वॉल म्हणजे काय, एक होतो कुठे गेला आपलं, हा हे काय सेल वॉल, जे सेलचं साईडचं वॉल असणार आहे. हे कशासाठी लागते बाबा, रफ ईआर इथं दिलेलं बघा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे झालं रफ ईआर. कुठे आहे रफ ईआर, इथं आहे बघा रेटिक्युलम. हा आपण मी काय सांगतो तुम्हाला, हा सेल वॉल. सेल वॉल कशासाठी, ही स्ट्रक्चरल सपोर्ट ओनली. ही स्ट्रक्चर्स, ही काय देणार आहे, स्ट्रक्चरल सपोर्ट देणार आहे. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. हे काय न्यूक्लियस, हे काय करता धरता सेलचे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण ह्याला, कंट्रोलर ऑफ द सेल. कंट्रोलर ऑफ सेल. काय काय ऍक्टिव्हिटीज म्हणा, ऍक्टिव्हिटीज आणि जे ट्रान्सलेशन काही पण हो, ट्रान्सक्रिप्शन वगैरे सगळी ही मेंटेन करणार आहे कोण, न्यूक्लियस बाबा. आणि रायबोसोम काय, ही असणार आहे आपलं काय, प्रोटीन सिंथेसिस मध्ये हिथंच होणार आहे. मग आपलं उत्तर कुठली जाणार आहे, रायबोसोम. ही एकदम उत्तर बरोबर जाणार आहे. आपण जस्ट बघितलं बरं काय, हे सगळे रायबोसोम बद्दल. हे काय स्मॉल असतो आणि नॉन मेम्ब्रेनस असतो ऑर्गेनेल्स आणि मेड ऑफ RNA आणि प्रोटीन मधनं होतं. हे सगळे काय मेड ऑफ सगळे तयार होणार आहे याच्यामध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. आपले उत्तर कुठले जाणार आहे, चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे रायबोसोम. डायग्राम पण बघितलं ना, कुठे रायबोसोम तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. हा इथे गोल गोल जे दिसते तुम्हाला टिक 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 टिक, हे काय, हा इथे दिलेलं बघा रायबोसोम. हे काय, हे दिसते तुम्हाला, ही काय सगळी स्मॉल आहे, नॉन कुठली मेम्ब्रेनस ऑर्गेनल्स. ही सगळी काय रायबोसोम आहे. ही रेस्पॉन्सिबल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. ओके, एवढं लक्षात आलं. हे काय स्मूथ ईआर झालं, इकडे रफ ईआर. एवढं लक्षात आलं. चला इथे बघा, रफ ईआर मध्ये तुम्हाला जे रायबोसोम दिसते आणि इथे दिसते का नाही. ओके, एवढं लक्षात घ्या. चला मग आपलं हे पण उत्तर सॉरी क्वेश्चन संपले, उत्तर ऑलरेडी भेटले ना रायबोसोम. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट काय म्हणते, रिकेट्स इज कॉज्ड बाय द डेफिशियन्सी. ऑलरेडी झालेला आहे का क्वेश्चन, चला राहू द्या, ही इम्पॉर्टंट आहे, परत एकदा गेलं तरी काय हरकत नाहीये. हे काय, रिकेट्स इज कॉज्ड बाय द डेफिशियन्सी ऑफ, कुठली डेफिशियन्सीमुळे रिकेट्स होणार आहे असं विचारते. चला रिकेट्स म्हणजे काय, हा इथे आहे ना रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय, हे काय असणार आहे, ही चाइल्डहुड बोन डिसऑर्डर असणार आहे. चाइल्डहुड, इथे डबल ओ आहे, चाइल्डहुड बोन डिसऑर्डर असणार आहे. कुठली, रिकेट्स. ह्याच्यामध्ये काय काय होतं, बोन बिकम एकदम सॉफ्ट, बोन बिकम एकदम सॉफ्ट आणि त्याच्यासोबत वीक. हे डबल ई वाला नाही बरं का, WEAK वीक, म्हणजे थोडी हलका होणार आहे वीक. आणि अजून काय, डिफॉर्म्ड कशामुळे, ड्यू टू डिफेक्टिव्ह मिनरलायझेशन मुळे. म्हणजे इथं काय, विटॅमिन कुठली, कॅल्शियम फॉस्फेट नाही भेटणार आहे रिकेट ड्यू टू, कशामुळे, ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन D मिनरलायझेशन. एवढं लक्षात आलं. हे याच्यामध्ये याची कॉज मेन काय, कॉज डेफिशियन्सी ऑफ कुठली, विटॅमिन D मुळे. कॉज कसा असणार आहे, विटॅमिन D मुळे असं झालेलं असतो. काय करतो विटॅमिन D बाबा, ही करणार आहे ऑब्झॉर्प्शन बरं का. प्रोनाउन्सिएशन थोडी चेंज होऊ शकते, पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे काय, ऑब्झॉर्प्शन कशाचे, कॅल्शियम आणि फॉस्फेट, कॅल्शियम अँड फॉस्फेटचे किंवा फॉस्फरस फ्रॉम कुठनं, इंटेस्टाईन मधनं ही घेणार आहे कोण, आपली विटॅमिन D. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर ही काय करणार आहे, प्रॉपर बोन ग्रोथ आणि मिनरलायझेशन करतो.
मग हेच नसेल तर होणार आहे का मिनरलायझेशन? नाही. मग काय काय कमी पडणार ह्याच्यामध्ये? ऑब्झर्वेशन नाही होणार, कॅल्शियम नाही भेटणार. कॅल्शियम नाही झालं तर बोन स्ट्रॉंग होणार आहे का? नाही. त्याच्यासोबत फॉस्फरस पण नसणार. ही सगळी काय मेन काम आहे व्हिटॅमिन डीचं. पण तेच नसेल तर ही सगळी आपल्याला म्हणजे काय भेटतो म्हणजे काय काय भेटतो म्हणजे ऑब्झर्वेशन होणार नाही आणि प्रॉपर बोन ग्रोथ वगैरे होणार नाहीये. एवढं लक्षात आलं. मग ह्याचे क्लिनिकल फीचर्स काय काय दिसू शकतो? क्लिनिकल फीचर्स ओके आपण जनरली बघ ते कुठली वेरम वेलगम हे सगळं ह्याच्यामध्येच भेटतो. आपण काय म्हणतो त्याला? बाउड लाईट्स म्हणजे कुठले? जेनू वेर. ह्याच्यावरती पण क्वेश्चन आणावं लागेल बरं का. हे पण इम्पॉर्टंट आहे. जेनू वेरम, जेनू वेलगम हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. वेलगम मला वाटते त्रिशूलामध्ये काहीतरी झालेलं आहे आपलं. ओके हे लक्षात ठेवा बरं का. हे झालं. त्याच्यानंतर काय आपलं फेंटानल वगैरे लेटली क्लोज होतं. डिलेड क्लोजर ऑफ आपलं म्हणजे आपलं नाही न्यूबॉर्न जे बच्चूचे क्लोजर ऑफ फंटानल हे सगळी लेट होणार. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो? पेन आणि मसल पेन अँड मसलमध्ये विकनेस वगैरे असू शकतो. ओके हे झालं व्हिटॅमिन डी बद्दल. एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर कुठले जाणार आहे? ए जाणार आहे का? नाही. बी नाही. सी पण नाही. व्हिटॅमिन सी मुळे काय होते? स्कर्वी होते. आणि मी चार्टच आणलो जे रिपीट मी ज्यावेळी अगोदर तुम्हाला दाखवलं ते चार्ट. ओके उत्तर आपली कुठली जाणार आहे? डी एकदम उत्तर बरोबर जाणार आहे. चला पटकन आपण बघून घ्यायचं आहे काय चार्ट. चला विटॅमिन्स मध्ये कुठली? एडीईके काय? ही फॅट सोल्युबल आहे. हे पण लक्षात ठेवा. ऑलरेडी विचारलेले क्वेश्चन आहे. हे फॅट सोल्युबल आहे सगळे. 1 2 3 4 आणि बी आणि सी कुठले? ही वॉटर सोल्युबल आहे. एवढं लक्षात आलं. व्हिटॅमिन ए मुळे काय होतं? व्हिटॅमिन एला आपण रेटिनॉल म्हणतो. बघा ही विजन इम्युन सिस्टम सेल ही सगळं तुम्हाला लक्षात पाहिजे बरं का. व्हिटॅमिन आणि हे बी कॉम्प्लेक्स हे दोन्ही स्लाइड मधले 100% क्वेश्चन येणारच आहे बरं का. हे काय नाईट ब्लाइंडनेस डेफिशियन्सी करतो. डेफिशियन्सीमुळे हे होतं. आणि डी काय? व्हिटॅमिन डी काय? कॅल्शिफॉर्म म्हणतो. ही फॅट सोल्युबल असणार आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑब्झर्वेशन आणि बोन हेल्थ करणार आहे. ही चीप फंक्शन आहे. ही डेफिशियन्सी असेल तर काय होतं? रिकेट्स होतं इन चिल्ड्रन मध्ये. आणि अडल्ट मध्ये काय? तो ओस्टिओमलेशिया म्हणजे हे पण सेम असणार आहे. म्हणजे काय? सॉफ्ट होणार आहे बोन. आणि ही काय? ही टोकोफेरॉल म्हणतो आपण. ही फॅट सोल्युबल आहे. हे पण ही अँटीऑक्सिडंट आहे आणि सेल ही प्रोडक्शन करतो. नर्व डॅमेज, मसल विकनेस ही सगळे एनिमिया वगैरे ह्याच्यामध्ये दिसणार आहे. आणि के मध्ये काय? ह्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग, बोन मेटाबॉलिझम आणि ह्याच्यामध्ये काय? डेफिशियन्सीमुळे इझी ब्रोजिंग आणि ब्लिडिंग वगैरे होतं. हे लक्षात ठेवा. आणि बी कॉम्प्लेक्स ही ह्याची कॉम्प्लेक्स इकडे पुढे आहे. आणि हे लक्षात घ्या. हे काय? ही कोलेजन सिंथेसिस आणि अँटीऑक्सिडंट आयरॉन अब्सॉर्प्शन वगैरे करतो. व्हिटॅमिन सी ह्याच्यामध्ये स्कर्वी होतं. आता जस्ट सांगितलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय? गम इन्फ्लेमेशन, पुअर वुंड हिलिंग वगैरे असणार आहे व्हिटॅमिन सी मध्ये. आणि बी कॉम्प्लेक्स काय? ही एनर्जी मेटाबॉलिझम, रेड आरबीसी फॉर्मेशन, नर्व फंक्शन हे सगळं करतो. बघा बी1 मध्ये बेरी होणार आहे. बी1 कमी असलं तर बी हे काय 3 आहे पेलेग्रा. ह्याच्यामध्ये काय 3D भेटणार आहे. आपण केअर नाही दिलं तर 4D मध्ये कन्वर्ट होतो. आणि एनेमिया काय? B12 ह्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट स्लाइडच आहे की आपल्याकडे. चला हे काय? B1 B2 B3 B5 B6 B7 B9 B12 लक्षात ठेवा. थायमिन, रायबोफ्लोविन, नियासिन हे पेंटोथेनिक आणि पॅराडॉक्सिन हे काय? बायोटिन, फोलेट हे कोबॅलामिन हे सगळे लक्षात ठेवायचं आहे. सगळे काही इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले एकदम इम्पॉर्टंट कुठले जास्त विचारलेले हे फर्स्ट 3 थायमिन, रायबोफ्लोविन, नियासिन. त्याच्या नंतर विचारलेलं आहे फोलिक ऍसिड आणि कोबॅलामिन. ह्याच्यामधले विचारतात. हे पॅराडॉक्सिन कुठल्यामध्ये आपण कुठली ड्रग देताना हे देतो अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग मध्ये. हे लक्षात घ्यायला पाहिजे. चला हे काय? व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स झालं. चला आपलं उत्तर भेटलं ना आपल्याला. एकदम उत्तर बरोबर असणार आहे पहिला. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? ब्रेकीथेरपी मीन्स ब्रेकीथेरपी म्हणजे काय असं विचारलेलं आहे क्वेश्चन. चला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? ब्रेकीथेरपीला काय म्हणतो? म्हणजे ब्रेकीथेरपी म्हणजे काय? हे काय? किमोथेरपी आहे विथ रेडिएशन थेरपी. काय म्हणता येईल? किमोथेरपी आहे विथ रेडिएशन थेरपी. दुसरं मध्ये म्हटलेलं आहे इंटरनल रेडिएशन थेरपी. बघा सगळीमध्ये रेडिएशन आले. इथे पण रेडिएशन म्हणजे हे काय? रेडिएशन संबंधित आहे. चला काय म्हणते? किमोथेरपी हे झालं इंटरनल रेडिएशन थेरपी, एक्सटर्नल रेडिएशन थेरपी. आणि हे काय म्हटलेलं आहे? रेडिएशन थेरपी विथ सर्जरी. 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ब्रेकिओथेरपी म्हणजे काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. ब्रेकिओ म्हणजे काय? ही ब्रेकी काय आहे? एक ग्रीक वर्ड आहे बरं का. हे काय? ग्रीक जे ग्रीक लोकांचं ग्रीक म्हणा, ग्रीन म्हणा, काय नाही ग्रीन नाही बरं का, ग्रीक वर्ड आहे. त्याचं ब्रेकी म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे जवळ, नियर. हे काय? शॉर्ट डिस्टन्स असं समजून घेऊ शकतो. बिटवीन कुठे? जे कुठली पण एक डिस्टन्स असो, 2 डिस्टन्स मधलं. हे काय? हे ग्रीकचं मिनिंग झालं. आता ब्रेकिओथेरपी म्हणजे काय? ब्रेकिओथेरपी ही काय असणार आहे? ही असणार आहे टाईप ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. काय असणार आहे? कॅन्सरची ही ट्रीटमेंट असणार आहे. ब्रेकिथेरपी एवढं लक्षात आलं की कसं असणार आहे?
त्याच्यामध्ये काय करणार आहे, रेडिओ ऍक्टिव्ह जे सोर्स असणार आहे, वेअर रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स आहे, सोर्स आर प्लेस करणार आहे कुठे, प्लेट्स इनसाइड किंवा नियर, इनसाइड किंवा काय म्हटलं व्हेरी नियर, ब्रेकी म्हणजे काय नियर, शॉर्ट, व्हेरी शॉर्ट म्हणा किंवा नियर म्हणा, शॉर्ट किंवा नियर, कुठे ट्यूमरचं जवळ आपण ठेवणार आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो ब्रेकी थेरपी. ब्रेकी म्हणजे शॉर्ट डिस्टन्स. मग काय करणार आहे थेरपीमध्ये, ही ट्रीटमेंटची म्हणजे काय कॅन्सरचे ट्रीटमेंट असणार आहे, एक प्रकार आहे. फेर रेडिओ ऍक्टिव्ह जे सोर्स असणार आहे आपण काय करणार आहे, प्लेस करणार आहे इनसाइड किंवा थोडी नियर, कुठे ट्यूमरचं जवळ आपण ठेवणार आहे. एवढं लक्षात आलं की कशाबद्दल झालं, ब्रेकी थेरपी झालं. ही कशा पद्धतीने वर्क करतो बाबा, वर्क कशा पद्धतीने करतो, वर्क म्हणजे ह्याचे काम कशा पद्धतीने करतो, जे रेडिओ ऍक्टिव्ह इम्प्लांट असतो, रेडिओ ऍक्टिव्ह ते इम्प्लांट असतो आपण कुठे ठेवणार आहे, इनसाइड ठेवणार आहे. इम्प्लांट्स कुठे ठेवणार आहे, आर इन्सर्टेड, ओके, इन्सर्टेड इनटू द ट्यूमर, किंवा अजून काय म्हणू शकतो, बॉडी कॅव्हिटीमध्ये आपण ठेवणार आहे. डायग्राम आणलं तुम्हाला दाखवतो मी, कॅव्हिटीमध्ये ठेवणार आहे. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि हे काय करणार, रेडिओ किंवा जे रेडिएशन आहे हे काय करतो, टार्गेट करणार आहे जे ट्यूमरला, टार्गेट ट्यूमर डायरेक्टली, म्हणजे जवळ असलं की डायरेक्टली काय टार्गेट होणार, ओके, डायरेक्टली, ओके. आणि काय करतो की मिनिमाइज डेंजर. आता समजा काय म्हणू शकतो आपण, हे काहीतरी आता समजा इथे ट्यूमर आहे आणि आपण इथं लांब न देतो जे आपलं रेडिओ ऍक्टिव्ह जे आहेत, मग हे काय करतो अशा पद्धतीने ही सगळीकडे डॅमेज करू शकतो. मग आपण इथे जवळच ठेवलं तर फक्त ह्याला डॅमेज करतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय, रेडिएशनला टार्गेट करायचं, म्हणजे ट्यूमरला टार्गेट करायचं डायरेक्टली, आणि आपल्याला मिनिमाइज करायचं आहे काय, मिनिमाइज डॅमेज करायचं आहे कुठे, टू सराउंडिंग जे हेल्दी टिश्यू वगैरे आहे त्याला मिनिमाइज करायचं आहे. म्हणजे काय, डॅमेज थांबवायचं आहे हेल्दी टिश्यू, ओके. एवढं झालं, ओके. हे कॉमनली कशामध्ये यूज करणार आहे आपण, कॉमनली यूज कशामध्ये करणार आहे आपण, सर्विक्स कॅन्सरमध्ये, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये, हे सगळे कॅन्सर आहे बरं का, हे सीएसच आहे, ओके. हे सर्विक्स झालं, प्रोस्टेट झालं आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये, हे सगळे म्हणजे कॉमनली आपण यूज करणार आहे, ओके. चला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, किमोथेरपी विथ रेडिएशन थेरपी. काय दिलेलं आहे, किमोथेरपी विथ रेडिएशन थेरपी. ह्याला आपण काय म्हणतो, किमो रेडिएशन म्हणतो. किमो रेडिएशन काय म्हटलेलं आहे, किमोथेरपी पण द्यायचं आहे. किमोथेरपी म्हणजे आपल्याला ड्रग झालं, आणि विथ रेडिएशन म्हणजे काय, किमो रेडिएशन आपण म्हणणार आहे. आता काय म्हटलंय, इंटरनल रेडिएशन थेरपी म्हणजे आपण इन्सर्ट करणार आहे आणि प्लेस करणार आहे. मग ह्याचे उत्तर काय करणार आहे, ही म्हणजे काय, म्हणजे इंटरनल रेडिएशन म्हणजे काय, ही ब्रेकी थेरपी. मग आपलं उत्तर भेटले का, येस आपलं उत्तर भेटलेलं आहे. पण नेक्स्ट काय म्हणतंय बघा, एक्सटर्नल रेडिएशन थेरपी. ह्याला आपण काय म्हणतो, ब्रेकी म्हणजे जवळ, मग आपल्याला दूर ठेवलेलं आहे, म्हणजे एक्सटर्नल म्हणजे काय, थोडी लांब ठेवलेलं आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो, टेलिथेरपी म्हणणार आहे. काय म्हणतो आपण, टेलिथेरपी, टेलिथेरपी, ओके. म्हणजे काय, आउटसाइड द बॉडी, म्हणजे जे इनसाइड द बॉडी ठेवलं होतं आपण, ही आउटसाइड द बॉडी म्हणजे थोडी लांब ठेवणार आहे. थोडं लक्षात आलं की दोन्ही प्रकार त्याच्यामधलंच आहे बरं का, ब्रेकी थेरपी आणि टेलिथेरपी. आणि लास्ट काय म्हणते, रेडिएशन थेरपी विथ सर्जरी. याला आपण काय म्हणतो, ही कंबाईन्ड मोडिलिटी, म्हणजे दोन्ही झालं याच्यामध्ये, रेडिएशन पण आलं आणि सर्जरी पण झालं. कंबाईन्ड मोडिलिटी थेरपी, एवढं लक्षात आलं. चला आता आपला उत्तर तर ऑलरेडी भेटलेले, कुठली, दुसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे, ओके. चला आता नेक्स्ट ऑप्शनकडे जायचं का, नाही, चला एक मिनिट डायग्राम. काय, ही ब्रेकी थेरपी फॉर द प्रोस्टेट कॅन्सरसाठी कसं ठेवलेलं आहे बघा. हे काय, इथं प्रोस्टेट दिसतंय तुम्हाला, हे काय, कॅन्सरस ट्यूमर कुठे आहे, इथं आहे, आणि रेडिओ ऍक्टिव्ह सीड्स इथे ठेवलेले बघा, हे सगळे इथे ठेवलेले आहे. हे काय, हे काय, डेलिव्हरिंग द सीड्स, ही सीड इथे, म्हणजे ही सीड सारखं जे बीट दिलेलं आहे, हे काय, ही रेडिओ ऍक्टिव्ह काय सीड्स असणार आहे बघा. हे काय, अल्ट्रासाउंड प्रोब असे टाकून इथे दिलेले आहे, म्हणजे काय, डायरेक्टली इन्सर्ट केलेलं आहे जे रेडिओ ऍक्टिव्ह जे थेरपी आपण, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह जे होतं सीड्स, म्हणजे इथे ठेवलेलं आहे. म्हणजे काय, त्याला ही ब्रेकिओथेरपी झाला. समजा ही इथं लांब ठेवला असेल, मग इथे हे असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टेलिथेरपी. एवढं लक्षात आलं. चला आता नेक्स्ट ऑप्शन नाही, एमसीक्यू कडे जाऊया. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन,
कीगल एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे बरं का. कीगल एक्सरसाइज आर युजफुल टू कंट्रोल. कीगल एक्सरसाइज कशासाठी युजफुल आहे म्हणजे ते काय कंट्रोल करतो, ब्लड प्रेशर कंट्रोल करतो, म्हणजे बीपी वाढलेला ना कधी बघितलं का कीगल एक्सरसाइज करताना. आणि हार्ट रेट मध्ये युजफुल करतो, म्हणजे एक्सरसाइज आर युजफुल टू कंट्रोल हार्ट रेट कंट्रोल करतो, ब्लड प्रेशर कंट्रोल करतो का, युरिनरी इनकॉन्टिन्युन्सी कंट्रोल करतो का, ओबेसिटी करतो. मग ह्याच्यामध्ये काय करणार आहे कीगल एक्सरसाइज, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, युरिनरी इनकॉन्टिन्युन्सी आणि ओबेसिटी ह्याच्याबद्दल काय कंट्रोल करणार आहे. चला, कीगल एक्सरसाइज म्हणजे काय, कीगल एक्सरसाइज हे काय काय असणार आहे. कीगल एक्सरसाइज एक्सरसाइज नाही एक्सरसाइज. ओके, ही काय करणार आहे. ओके, ऑलरेडी लिहिले का. चला, ही काय करणार आहे, ही असणार आहे काय, ही पेल्विक फ्लोर पेल्विक जरा का पेल्विक फ्लोर एक्सरसाइज असणार आहे. म्हणजे ते पेल्विक कुठे लागणार आहे, फ्लोरला लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे काय एक्सरसाइज आहे. काय ही कीगल एक्सरसाइज बद्दल आपण बोलतो. ओके, ही कशा पद्धतीने डिझाईन झालेलं आहे, ही डिझाईन टू स्ट्रेंथिंग. कुठे स्ट्रेंथिंग देणार आहे बघूया. स्ट्रेंथनिंग द मसल सपोर्टिंग. कुठे द मसल सपोर्टिंग द कुठे आपली ब्लेडर कंट्रोलसाठी. ब्लेडर अजून कुठली ब्लेडर म्हणा, युटेरस अजून काय म्हणू शकतो, आपली बॉवेल. ही सगळ्याला काय करतो, ही सपोर्ट करणार आहे. डिझाईन टू स्ट्रेंथनिंग द मसल सपोर्टिंग द ब्लेडर, युटेरस आणि बॉवेल. ही एवढी कसं काय खराब लिहून टाकलो मी, तुम्हाला कळणार पण नाही. हे ब्लेडर आहे, हे युटेरस आहे, हे बॉवेल आहे. एवढं लक्षात आलं. ही त्याला काय करतो, सपोर्ट करतो मसाला, म्हणजे स्ट्रेंथिंग देणार आहे. एवढं लक्षात आलं. त्याची बेनिफिट काय आहे कीगल एक्सरसाइजची, बेनिफिट म्हणजे हे केलं की काय काय फायदा भेटणार आहे आपल्याला, हे इम्पॉर्टंट आहे ना, कशासाठी करतो आपण. बघा, हे काय करणार आहे, ही कंट्रोल करणार आहे. कंट्रोल युरिनरी इनकॉन्टिन्युन्सी कशा पद्धतीने, बाय इम्प्रुव्हिंग आपली जे ब्लेडर आहे, इम्प्रुव्हिंग ब्लेडर कंट्रोल. ब्लेडर किंवा म्हणा ब्लेडर नाही ब्लॅडर ब्लॅडर कंट्रोल. तर काय असं थोडी प्रोनाउन्सिएशन चुकतं आपलं. चला, कंट्रोल युरिनरी इनकॉन्टिन्युन्सी काय करतो, की बाय इम्प्रुव्हिंग द ब्लॅडर कंट्रोल. एवढं लक्षात आलं. ब्लॅडर हे झालं त्याच्याबद्दल. आणि सपोर्ट करतो. सपोर्ट कशाला करतो, पेल्विक ऑर्गन्स. एवढं लक्षात आलं. आणि प्रिव्हेंटिंग द प्रोलॅप्स. प्रिव्हेंटिंग द प्रोलॅप्स. एवढं आलं काय, कंट्रोल द युरिनरी इनकॉन्टिन्युन्सी, इम्प्रुव्हिंग द ब्लड कंट्रोल आणि सपोर्ट द पेल्विक ऑर्गन्स आणि प्रिव्हेंटिंग द प्रोलॅप्स. अजून काय करू शकतो, कॅन इम्प्रूव्ह अजून कुठली, सेक्सुअल हेल्थ. बस. ओके, एवढी मदत करणार आहे. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. चला, ऑप्शन काय काय दिलेलं आहे. ब्लड प्रेशर करणार आहे का, नाही. हार्ट रेट नाही. ओबेसिटी नाही. मग आपल्याला उत्तर हे कसं राहिलं, कुठलं, युरिनरी इनकॉन्टिन्युन्सी काय, हे काय कंट्रोल करणार आहे. बाय कसे, बाय इम्प्रुव्हिंग द ब्लॅडर कंट्रोल. थोडं लक्षात ठेवा. आणि आपलं उत्तर ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे. तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. इमेज दाखवलं का, नाही. बघा, हे काय, ही कीगल एक्सरसाइज आहे. तुम्हाला इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये पण विचारू शकतो. कीगल एक्सरसाइज. ओके, हे कशा पद्धतीने करायचं, स्टेप्स फॉर द डुईंग कीगल्स. बघा, लोकेट युअर फ्लोर, पेल्विक फ्लोर मसल्स बाय द लेइंग द फ्लॅट ऑन द फ्लोर विथ युअर नीज बेंट. ओके, चला, हे काय अशा पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर बघा, ड्रॉ युअर पेल्विक फ्लोर मसल अप अँड इन करायचं आहे. आणि इट शुड बी द फील लाईक अ होल्डिंग फ्लो पी ऑर लाईक यू आर फोल्डिंग युअर जनरल अप अँड इन. बघा, असं इकडे अप आणि इन करायचं आहे. ही 3 सेकंड बघा का, एवढी करायचं आहे. टायटिंग युअर पेल्विक फ्लोर मसल फॉर 3 सेकंड, देन रिलॅक्स देम फॉर 3 सेकंड. दिस इज अ 1 कीगल. एक झालं. मग आपल्याला किती करायचं, 10 करायचं आहे. आणि हे काय बघा, मॉर्निंग 10 संध्याकाळी 10 म्हणजे 2 टाइम्स करायचं आहे. हे पद्धतीचं काय, हे कीगल एक्सरसाइज झालं. ओके, चला चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोविंग इज, बघा ही नॉट आहे ना, मी कॅपिटल केलो बरं का. हे खरं तर कसं असायला पाहिजे, असं असलं पाहिजे. म्हणजे काय, तुमचं डायरेक्ट लक्ष नाही जायला पाहिजे. चला, हे काय म्हणते, म्हणजे क्वेश्चन जे क्वेश्चन बनवतो असंच तयार करणार बरं का. मी हे म्हणून काय ही कॅपिटल मध्ये आणलेलं आहे, म्हणजे तुमचं लक्ष जाऊ बाबा इथे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट युजफुल. ओके, असं तुम्ही नाही बघितलं ना, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ बर्न. तुम्हाला वाटते मी एकच वाचलं सर, कुठली, सिल्वर नायट्रेट का हे वाचले, हे दोन्ही मधले तुम्ही एक उत्तर देणार आहे. मग तुमचं उत्तर चुकणार आहे. मग ऑप्शन मध्ये काय कशा पद्धतीने विचारले बघा, ह्यांनी विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट युजफुल. म्हणजे ह्याचं 4 ऑप्शन दिलेले आहे, ह्याच्यामध्ये 3 आपण यूज करतो पण एक यूज नाही करणार, हे असं विचारतंय. इन द ट्रीटमेंट ऑफ द बर्न मध्ये काय, बर्न मध्ये कुठली यूज नाही करणार असं विचारलेलं. ऑप्शन काय काय दिलेलं आहे,
मेफिनाइड एसिटेट, बेंजल अल्कोहोल सोल्युशन, सिल्वर सल्फाडायझन आणि सिल्वर नायट्रेट सोल्युशन. अशा पद्धतीने 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. बघा बर्न ट्रीटमेंट आपण कशा पद्धतीने देणार, म्हणजे कशासाठी देणार आहे, बर्न ट्रीटमेंट कशासाठी देणार आहे, हे कशासाठी, टू प्रिव्हेंट इन्फेक्शन, टू प्रिव्हेंट इन्फेक्शन, म्हणजे प्रिव्हेंट करायचं आपल्याला. अजून काय, पेन रिड्यूस करायचं आहे, पेन रिड्यूस पेन करायचं आहे आणि हिलिंगला प्रमोट करायचं आहे, प्रमोट हिलिंग. हे सगळं कशासाठी, ही बर्न मधलं ट्रीटमेंट झालं, ही मेन आपल्याला करायचं आहे. ओके, आपण टॉपिकल जे दिलेले सगळे काय, हे टॉपिकल एजंट आहे, आपण यूज करून काय, ही प्रिव्हेंट म्हणजे इन्फेक्शन प्रिव्हेंट करतो, आपण प्रमोट हिलिंग वगैरे करणार आहे. ओके, चला मग आपल्याला काय करावं, एक ऑप्शन बघावं लागेल. पहिलं ते काय दिलेलं आहे, मेफिनाइड एसिटेट. कुठली, मेफिनाइड एसिटेट दिलेलं आहे. ही कसं असणार आहे, ही असणार आहे अँटी बॅक्टेरियल क्रीम, अँटी बॅक्टेरियल क्रीम असणार आहे, अँटी बॅक्टेरियल क्रीम. ओके, हे कशासाठी आपण यूज करतो, फॉर बर्न वुंडसाठी, फॉर बर्न वुंडसाठी, जे वुंड्स असतं त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर ही एस्पेशली कुठे, एस्पेशली इफेक्टिव्ह अगेन्स्ट कुठल्या, सुडोमोनास का सुडोनॉमस, इफेक्टिव्ह अगेन्स्ट कुठली, सुडोमोनास का सुडोनॉमस, ही यूज होणार आहे सुडोमोनास एस्पेशली, बरं का, हे एस्पेशली सुडोमोनास. ओके, हे अजून एक याची इम्पॉर्टंट कुठली नोट, मेकॉज पेन, बरं का, ही पेन करू शकतं, मेकॉज पेन ऑन ऍप्लिकेशन केलं की दर्द होऊ शकतो, म्हणजे काय, पेन दुखू शकतो, थोडं लक्षात ठेवा. हे झालं कुठली, मेफिनाइड एसिटेट बद्दल झाला. ओके, चला आता नेक्स्ट ऑप्शन कुठली आहे, हे काय, बेंजेल अल्कोहोल सोल्युशन दिलेलं आहे. चला, बेंजेल अल्कोहोल सोल्युशन ही काय, ही असणार आहे, ही कसं असतं, ही मेनली युज्ड, हे कधी यूज करणार आपण, मेनली यूज्ड ॲज अ टॉपिकल अँटीसेप्टिक. कसं, टॉपिकल अँटीसेप्टिक म्हणून आपण यूज करणार आहे. अँटीसेप्टिक काय म्हणू शकतो पुढे आपण, अँटीसेप्टिक किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करणार आहे. ते पण कसं, इन लोशन मध्ये किंवा आपण क्रीम मध्ये पण यूज करू शकतो. कुठलं, बेंजेल अल्कोहोल. इथे बघा, बेंजेल अल्कोहोल बद्दल मी तुम्हाला सांगतोय बरं का. हे काय, डज नॉट हॅव्हिंग स्ट्रॉंग म्हणजे एकदम स्ट्रॉंग काय नाहीये, अँटीबॅक्टेरियल काय, ही ऍक्टिव्हिटी करणार नाहीये, स्ट्रॉंगली ऍक्टिव्हिटी. कुठे, फॉर बर्न वुंड्स, जे बर्न झालेलं आहे, आपण मेन कशासाठी, बर्न वुंडसाठी ट्रीटमेंट चालू आहे आपलं, इथं करणार आहे का नाही, एवढं लक्षात आलं. ओके, चला अजून काय, नेक्स्ट काय होतं, सिल्वर सल्फाडायझाईन. बघा हे काय, सिल्वर सल्फाडायझाईन आणि अजून एक एक्स्ट्रा दिलेलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलसाठी आढळलं बरं काय. हे झालं, हे कशासाठी आपण यूज करणार आहे, हे काय असणार आहे, ही ब्रॉड स्पेक्ट्रम काय असणार आहे, अँटी मायक्रोबियल क्रीम आहे, अँटी मायक्रोबियल क्रीम आहे. क्रीमच दिसतं ना तुम्हाला, हे काय, अँटी मायक्रोबियल क्रीम आहे. ओके, ही आपण वाईडली यूज करतो बरं का, वाईडली यूज फॉर कुठे कुठे, आपलं जे सेकंड आणि थर्ड डिग्री बर्नमध्ये, थर्ड डिग्री बर्नमध्ये आपण यूज करणार आहोत. ओके, त्याचे एक इम्पॉर्टंट कुठले, ही काय करतो, हिलिंगला प्रमोट करतो बरं का, प्रमोट हिलिंग आणि रिड्यूस इन्फेक्शन. ओके, एवढं आलं. त्याच्यानंतर कुठले नेक्स्ट, सिल्वर नायट्रेट सोल्युशन. ही कशा पद्धतीने काम करतो, ही युज्ड फॉर रिड्युसिंग, काय रिड्यूस करायचं आपल्याला, रिड्युसिंग बॅक्टेरियल कॉलोनायझेशन. जे बॅक्टेरिया कॉलोनाइज करतो त्याला आपल्याला काय करायचं आहे, कॉलोनायझेशन, त्याला कमी करायचं आहे, म्हणजे काय रिड्यूस करायचं आहे. ओके, एस्पेशली इन कुठे, एस्पेशली इन एक्सटेन्सिव्ह बर्नमध्ये वगैरे. ओके, एवढं लक्षात आलं. अजून काय म्हणू शकतो. ओके, चला हे देताना आपल्याला मॉनिटर करावं लागेल, काय, मॉनिटर इलेक्ट्रोलाइट. ओके, एवढी बस, इलेक्ट्रोलाइट्स मॉनिटर आपल्याला करावं लागेल. चला, आपलं उत्तर कुठं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ बर्न. ओके, चला, कुठले मेफिनाइड यूज करणार आहे का, हो, हे काय अँटीबॅक्टेरियल आपण यूज करू शकतो फॉर बर्न वुंड्समध्ये, एस्पेशली कुठे, ही स्युडोमोनास बरं का, ह्याच्यामध्ये यूज होणार आहे. थोडी लागली थोडी पेन होऊ शकतं बरं का.
आपण यूज करू शकतो का? येस, 100% आपण यूज करतो. चला नेक्स्ट काय म्हणते, बेंझल अल्कोहोल हे काय मेनली यूज करतो टॉपिकल अँटीसेप्टिक आहे. अल्कोहोल म्हणजे काय, दारू, याच्यामध्ये आपण यूज करणार आहे का पाऊंडमध्ये? नाही. हे काय प्रिझर्वेटिव्ह आणि लोशन मध्ये, क्रीम मध्ये यूज करतो, पण हे काय अँटीबॅक्टेरियल आहे का? नाही. ही असणार आहे अँटीसेप्टिक, ह्याला आपण नाही यूज करत. ओके, याला लक्षात आलं. आणि हे काय सिल्वर सरफेस, हे काय, हे बॅडफॅक्टर अँटी मायक्रोबियल आहे, ही पण आपण यूज करतो. ही वाईडली स्पेशली बघा सेकंड आणि थर्ड डिग्री बर्न मध्ये, मग ही पण आपण यूज करणार आहे. चला नेक्स्ट काय, याच्यामध्ये काय, ही प्रमोट हिलिंग बरं काय, रिड्यूस इन्फेक्शन. चौथा कुठे कसं आहे, ही पण बॅक्टेरियल कोलोनेशनला थांबवतो, मग आपण ही पण यूज करणार आहे. पण त्याच्यामध्ये यूज करायचं नाही कुठलं, म्हणजे यूज नाही करू म्हणजे करायचं नाही असं विचारलेलं आहे. मग आपले उत्तर कुठली जाणार आहे, ही दारूवाला म्हणजे काय, अल्कोहोल, बेंझल अल्कोहोल सोल्युशन आपण यूज नाही करणार. मग आपलं उत्तर बरोबर जाणार आहे दुसरी, एकदम बरोबर. ओके, चला डायग्राम काय नाही, हे तुम्हाला डायरेक्ट हेच दाखवलेलं आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. थोडं कॅल्क्युलेशनचं काय क्वेश्चन आले बाबा. चला काय म्हणते क्वेश्चन बघा. काय म्हटलेलं आहे, इफ बॉडी टेम्परेचर ऑफ अ पेशंट इज अ 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजे बॉडी टेम्परेचर किती पेशंटची? ओके, इथेच घेऊ का? हा, हे किती, 40 डिग्री सेल्सिअस आहे. एवढं लक्षात आलं, एवढं लक्षात ठेवा. देन व्हॉट विल बी इट्स व्हॅल्यू इन फॅरेनहाइट, म्हणजे काय, हे डिग्री हे काय डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे, पण ह्यांनी विचारते फॅरेनहाइट मध्ये किती होते बाबा, असं तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेलं आहे, 104, 107, 100, 102 असं पद्धतीचे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. ओके, हे स्पेलिंग बघा असं मिस्टेक होतात. ओके, चला ठीक आहे, तुम्हाला काढायचं आहे उत्तर. ओके, तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे. तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन फॉर्म्युला आहे बरं का, तुम्हाला दोन्ही तोंडपाठ पाहिजे. बघा फॉर्म्युला कुठली फॉर्म्युला कुठली बघा. ज्यावेळी तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये, ज्यावेळी तुम्हाला बघा पहिले कुठलं विचारलं ह्यांनी, फॅरेनहाइट काढायचं ना. हा, हे पण तुम्हाला माहिती असेल पाहिजे की फॅरेनहाइट मध्ये काढताना कसं असते आपलं, कसं असणार आहे आपलं फॉर्म्युला. ही फॅरेनहाइट आहे बरं का, ही असणार आहे C × 9/5. काय, C × 9/5 प्लस 32. कसं, ही प्लस 32, ही एक पहिला फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं असेल तर ज्यावेळी काय लागतो आपल्याला, F - 32 × 5/9. ही दोन फॉर्म्युला तुम्हाला 100% काय, ह्याचा मतलब क्वेश्चन तिकडे म्हणजे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे बरं का, 100% तुम्हाला डोक्यात असायला पाहिजे. हा, हे काय, हे दोन्ही फॉर्म्युला. चला मग आपल्याला काय विचारलं ह्यांनी, व्हॅल्यू इन फॉर्मेट म्हणजे फॅरेनहाइट मध्ये काढायचं आहे. मग आपला आता कुठली फॉर्म्युला यूज होणार आहे, फॅरेनहाइट मध्ये काढायला सांगितलं म्हणजे ऑलरेडी त्यांनी डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे. मग आपला फायदा होणार आहे म्हणजे यूज होणार आहे पहिली फॉर्म्युला. चला पहिली फॉर्म्युला कसा होता, डिग्री फॅरेनहाइट, इथे वरती लिहून ठेवतो. चला ठीक आहे, फॅरेनहाइट मध्ये आपल्याला काढायचं आहे. मग ह्याची फॉर्म्युला कसा होतो, C × ही ब्रॅकेट आहे बरं का, C × 9 आहे, 9/5 कुठं प्लस आहे का मायनस आहे, प्लस 32. चला पेशंटचं डिग्रीमध्ये किती दिलेलं आहे, 40 डिग्री सेल्सिअस आपल्याला दिलेलं आहे. चला हा फॉर्म्युलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपलं उत्तर काढून घ्यायचं. चला फॅरेनहाइटमध्ये काढायचं आहे. C किती दिलेलं आहे म्हणजे डिग्री सेल्सिअस किती, C म्हणजे डिग्री सेल्सिअस बरं का, ही दिलेलं आहे 40 × 9/5 ब्रॅकेट कम्प्लीट 32. ओके, चला मग आपण ही ब्रॅकेट मधलं पहिला कम्प्लीट करायचे आहे. ते बॉडमस माहिती आहे ना तुम्हाला, एवढी तरी येतच तुम्हाला. ओके चला ठीक आहे, हे 9/5 आहे बरं का. ओके, इथे नाही केलं का मी, सॉरी, इथं पण केलं का नाही, हां इथे केलं. ओके सॉरी, हां चला ठीक आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, एकदम इझी पद्धतीने द्यायचं आहे. इथं 5चं पाळी येतं ना, 5 आहे हे कितीने जाते, हे 8ने जाते, म्हणजे किती आलं आपलं उत्तर, इथेच लिहू पुढे काय, 8 × 9 अशा पद्धतीचं झालं आणि पुढचे प्लस 32. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर 8 किती 64 म्हणजे काय किती होतं ह्याच्यामध्ये किती 6 म्हणजे 72 येते ना. 8 × 9 किती येते 72. ओके 72 आलं. 72 मध्ये काय करा तुम्ही 32 जोडवा. कसं पद्धतीने असं आपलं जे तिसरी चौथीला आपण सॉल्व्ह करायचं तसं पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके 2 2 किती 4 झालं आणि 7 3 किती 10 म्हणजे किती झालं 104 आपलं उत्तर आलं. 104 हे कशामध्ये आलं बाबा, ही फॅरेनहाइट मध्ये आलं बरं का. मग आपलं इथं फॅरेनहाइट मध्ये उत्तर आलंय किती 104. मग तुम्ही डायरेक्ट कुठलं उत्तरला जाणार आहे, म्हणजे कुठली उत्तर आपलं बरोबर असणार आहे 104 पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे एकदम बरोबर असणार आहे. खाली किती दिले 106 नाही, 100 पण नाही, 102 पण नाही. मग आपलं उत्तर कुठली 104 फॅरेनहाइट मध्ये येणार आहे बरं का. हा आता लक्षात आलं, हे आपलं फॉर्म्युला यूज झालं. आता तुम्हाला एक क्वेश्चन देतो मी, हे काय हे आपलं 32 MCQ एपिसोड मध्ये आपण सॉल्व्ह करून घ्या.
हे काय असाइनमेंट आहे तुम्हाला, बरं का. तुम्हाला काय करायचंय सेम असंच पद्धतीने. चला तुम्हाला काय देतो मी एक हे देतो. आता हे कुठला मध्ये होतं, एकच मिनिटं. ही डिग्री सेल्सियसमध्ये फॅरेनहाइटचं यूज झालं, मग इथं हे फॉर्म्युलाचं यूज व्हायला पाहिजे. तुम्हाला काय करतो मी फॅरेनहाइटमध्ये तुम्हाला काय देतो, टेम्परेचर देतो. पेशंटचं टेम्परेचर किती आहे, अंदाजे ओके 118 घ्या. फॅरेनहाइटमध्ये किती आहे, 118 फॅरेनहाइट काय पेशंटची काय हे टेम्परेचर आहे. मग तुम्हाला काय करायचंय, की डिग्री सेल्सिअसमध्ये किती येते तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर करायचं आहे. काय हे नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, बरं का. तुम्हाला काय असाइनमेंट आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कॉमेंटमध्ये, बरं का. काय पेशंटचं टेम्परेचर किती आहे, 118 फॅरेनहाइट आहे. तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये काढून सांगायचं आहे. उत्तर काय कॉमेंटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. ओके चला, हे एक तुम्हाला असाइनमेंट झाला. अजून एक क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला 2 असाइनमेंट झालं ह्या दिवसासाठी. चला अजून काय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणते बघा. द प्रेझेन्स ऑफ द अल्बुमिन, बघा काय म्हणते, द प्रेझेन्स ऑफ अल्बुमिन इन द युरिन अँड इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर ड्युरिंग द प्रेग्नन्सी इंडिकेट. म्हणजे अल्बुमिन प्रेझेंट आहे कुठे, युरिन मध्ये, हे झालं. आणि इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर म्हणजे बीपी पण वाढलेलं ड्युरिंग प्रेग्नन्सी, ते काय इंडिकेट करतो. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं बघा, गेस्टेशनल डायबिटीज, ग्लायकोसुरिया आणि गेस्टेशनल हायपरलिपिडेमिया, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे प्री एक्लेम्सिया. बघा हे इझी, एकदम इझी क्वेश्चन आहे. काय म्हणते, अल्बुमिन प्रेझेंट आहे युरिन मध्ये आणि बीपी वाढलेलं आहे. गेस्टेशनल डायबिटीज मध्ये काय असणार आहे, ह्याच्यामध्ये हाय ब्लड शुगर असणार आहे. बीपी वाढणार आहे का, नाही. हाय ब्लड शुगर कधी, प्रेग्नन्सीमध्ये, इन प्रेग्नन्सीमध्ये. बीपीचं काय घेणं देणं आहे का, नाही. हे झालं डायरेक्टली कॅन्सल. आणि ग्लायकोसुरिया, ग्लायकोसुरिया म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज, प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज कुठे, युरिया म्हणजे काय ग्लुकोज, ग्लुकोज इन कुठे, युरिन मध्ये. ही असणार आहे का, ही पण असतो बरं का. ही ड्यू टू हे डीएम मुळे वगैरे होतात. हे काय ग्लायकोसुरिया, ही पण बरोबर असणार आहे का, नाही. ही पण होल्ड मध्ये ठेवा, हे पण कॅन्सल झालं. आता थर्ड काय म्हटलेलं आहे, गेस्टेशनल हायपरलिपिडेमिया. काय गेस्टेशनल हायपरलिपिड, हायपर म्हणजे काय जास्त, लिपिड म्हणजे काय लिपिड्स. काय म्हणू शकतो आपण, एलिव्हेटेड लिपिड. यस एलिव्हेटेड, एलिव्हेटेड लिपिड, एलिव्हेटेड लिपिड इन द प्रेग्नन्सी. ओके, हे एवढं लक्षात आलं. हे कशामध्ये आलं, गेस्टेशनल म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये, एवढं लक्षात आलं. आता प्री एक्लेम्सिया शेवटचा आला बघा. ह्याच्यामध्ये प्रीचं पण फुल फॉर्म आहे बरं का. प्री, प्री म्हणजे काय, प्री म्हणजे प्रोटीन युरिया. प्रोटीन युरिया, प्रोटीन युरिया म्हणजे काय, सगळ्यांना पटकन लक्षात आलं पाहिजे. प्रोटीन इन युरिया आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं. प्रोटीन इन युरिया. आर म्हणजे राईज इन बीपी, राईज इन बीपी म्हणजे ब्लड प्रेशर ह्याच्यामध्ये वाढणार आहे. ई म्हणजे काय, एडिमा. हे काय, ही ह्याच्यामध्ये काय प्रिएक्लेम्सियामध्ये बीपी वाढणार आहे. आणि प्रोटीन बघा इथे काय, अल्बुमिन, अल्बुमिन मधलंच आहे हे. प्रोटीन म्हणजे काय, अल्बुमिन मधलंच आहे बरं का. हे काय युरिन मध्ये दिसलं आणि आपलं ब्लड प्रेशर पण वाढलं आणि एडिमा पण दिसणार आहे. ही काय, ही ह्याचं उत्तर बरोबर असणार आहे प्री एक्लेम्सिया बरं का. प्री एक्लेम्सिया आणि एक्लेम्सियामध्ये चेंजेस आहे. एक्लेम्सियामध्ये काय, एक्लेम्सियामध्ये काय होतो, एक्लेम्सिया म्हणजे काय, एक्लेम्सियामध्ये असणार आहे प्री एक्लेम्सिया. प्री एक्लेम्सिया, एक्लेम्सिया म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्री एक्लेम्सिया प्लस कन्व्हर्जन आला तर त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्जन असेल तर त्याला एक्लेम्सिया म्हणतो. ओके, म्हणजे प्री एक्लेम्सिया झाल्यानंतर एक्लेम्सिया येणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ही असणार आहे आपलं एकदम बरोबर उत्तर. ओके, तुम्हाला हे काय, हे उद्यासाठी तुम्हाला एक क्वेश्चन हे झालं. आणि दुसरं क्वेश्चन कुठलं होतं, किती म्हटलं होतं मी, 118. तुम्हाला 2 क्वेश्चन आहे इथं. कुठली, द फर्स्ट वे, फर्स्ट नाही बरं का, बेस्ट वे, द बेस्ट वे टू ट्रीट द लिक्विड वेस्ट. लिक्विड वेस्टला काय करायचं तुम्हाला, ट्रीट करायचे सच ॲज अ ब्लड, युरिन, हॉस्पिटल, सिवेजला. मग कुठली पद्धतीचे वे तुम्हाला तुम्ही म्हणजे काय करणार आहे, ट्रीट करणार आहे. ऑप्शन काय काय दिलेलं आहे, मायक्रोवेव्ह इरिडेशन, हे काय, हे इरिडेशन दिलेलं आहे. आणि फिजिकल डिसइन्फेक्शन, केमिकल डिसइन्फेक्शन आणि हे काय, इनर्टायझेशन. ही चौथी मधलं कुठले ऑप्शन बरोबर असणार आहे, कशासाठी, बेस्ट वे टू ट्रीट द लिक्विड वेस्टसाठी. आणि हे झालं पहिलं सॉरी बरं का. चला हे काय, ही पहिला MCQ झालं तुम्हाला. आणि दुसरं 118 काय दिलं तर मी फॅरेनहाइटमध्ये दिलं तर ते तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये काढून कॉमेंटमध्ये द्यायचे. तुम्हाला 2 असाइनमेंट झाले. आपण 32 एपिसोडमध्ये हे दोन्ही सॉल्व्ह करूया. ओके चला, आपण नेक्स्ट काय, जे विद्यार्थी शेजासाठी तयारी करतात त्यांच्यासाठी कुठलं बरं का, सॉरी फॉर दॅट, कशासाठी आपलं त्रिशूला सिरीज थोडी बंद पडलेलं म्हणजे काय, थोडा टाइम भेटा ना, ड्युटी ऍडजस्टमेंट हे ते सगळं थोडं आल्यामुळे आपण लगेचच आपण हे आपलं जसं पद्धतीने सुरू होते तसं पद्धतीने ही सुरू असणार आहे. सॉरी, ही थोडी बंद पडलेलं आपलं. ओके, थोडी टाइम ऍडजस्टमेंट करून मी हे क्लासेस बनवतो बरं का. हे झालं. आणि त्याच्यासोबत काय, ब्रह्मास्त्र कंटिन्युअली सुरूच आहे, तुम्ही ह्याचा फायदा घ्या.
आणि त्याच्यासोबत ऑलरेडी आपण काय PYQ ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामधलं तुम्हाला इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकते बरं काही पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ओके चला त्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंटमध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे आपल्याला विचारू शकता. आणि हे काय शेअर करा, जे तुमचं मित्रमैत्रीण कोणी असेल, CHO असो, नॉर्सेट असो, DME RDS असो, आणि ते सोडून आपलं कुठली पण नर्सिंगचा अभ्यास करत असेल तर त्यांना ही आपली चॅनल रेफर करत जावा. आणि त्याच्यासोबत तुम्हाला करायचं आहे सबस्क्राईब बरं का. आणि खूप स्टुडंटनी विचारते बाबा नोट्स सर बरं का, तुम्हाला तुमचं नोट्स तयार करत आहे आपण, म्हणजे एकदम तुम्हाला आपली MCQ विथ एका PDF मध्ये देऊ, त्याचे आन्सर पण तुम्हाला देऊन टाकता आपण. ओके आम्ही थोडे जास्त PDF बघा प्रत्येक एपिसोडला एक PDF देण्याऐवजी आपण 25 किंवा असं 20चं एक PDF बनवून तुम्हाला देऊन टाकतो बरं का. ओके हे तुम्ही थोडे टाइम लागते त्याला, आपण फक्त आपणच करावं लागतं सगळे. ओके चला जे विद्यार्थी असं घाबरून बसले बाबा एक्झाम होणार का नाही, असे विद्यार्थ्यांना काय करायचं, डेली कंटिन्यू अभ्यास करायचं आहे का. एक्झाम दोन म्हणजे थोडी दिवस इकडे तिकडे होऊ शकतात बरं का, अजून कन्फर्मेशन नाही आहे बाबा एक्झाम कधी होणार आहे, पण 100% होतात. असं नाही की एक्झाम PV घेतला आता होणार नाही, एक्झाम होणार आहे. फक्त तुम्हाला टाइम वेस्ट नाही करायचं आहे आणि डिस्ट्रॅक्शन नाही व्हायचं आहे. तुम्हाला फक्त फोकस करायचं स्टडीवरती, आणि काही कोणी आलं तर आम्ही आहेतच तुमच्यासोबत, आणि तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे आणि तुमचं एक सीट काय करायचं फिक्स करायचं आहे. ओके चला मग अभ्यास करत राहायचं, काही कोरी असेल तर आपल्याला विचारायचं आहे. ओके चला मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये परत एकदा लवकरच भेटूया. तेपर्यंत काय करायचं आहे, फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि सेल्फ स्टडी सोबत काय करायचं आहे, तुम्हाला एक 100 मिनिमम किती 100 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. कशा पद्धतीने, कुठे तर तुम्हाला बुक घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे कसं, अशा पद्धतीचे इथे 1, 11, 21, 31 अशा पद्धतीने ठीक आहे. हे 2, 3 उत्तर द्यायचे ABCD असं लिहून घ्यायचं आणि व्हेरीफाय करायचं, हा बाबा मला यावेळी 68 मार्क आले. पण नेक्स्ट कसा पाहिला नाही 69 पाहिजे तुम्हाला, 67 नाही, म्हणजे तुमचा मार्क्स वाढत झाला पाहिजे. ओके चला अभ्यास करा, काही क्वेरी असेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला विचारू शकता. ओके चला खूप वेळ झाला, आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया.